नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे भीमेश्वर महादेव मंदिर मूर्ति प्राण प्रतिष्ठा एवं कलश रोहण समारोह के तहत शोभा यात्रा निकाली गई। वहीं अगली खबर भी संभाजी नगर से, जहां संत ज्ञानेश्वर मौली मंदिर एवं मूर्ति जीर्णोद्धार का कार्य आज हुआ संपन्न। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। अहिल्या नगर वाघुड़े गांव में भीमेश्वर महादेव मंदिर मूर्ति प्राण प्रतिष्ठा एवं कलश रोहण समारोह के तहत आज गांव में भव्य शोभा यात्रा निकालकर भीमेश्वर पिंडी की प्राण प्रतिष्ठा की गई। ट्रस्ट के अध्यक्ष हरकू किशन मगर, खजिनदार संपत मगर, सामाजिक कार्यकर्ता चंदनकर और गांव के गणमान्य लोग, अन्य अधिकारी बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित थे। महादेवाचं मंदिर अद्याप नव्हतं, ते महिलांच्या संकल्पनेतून आम्ही साकार केलं। तरी आज मंदिराची काल नुसती मूर्ती गावात आगमन झाल्यापासून महिलांच्या मनात जेवढा उत्साह आहे तेवढा मी आत्तापर्यंत कधीच पाहिला नव्हता। पहिल्यांदाच आज महिलांच्या सर्व माता भगिनींच्या मनात जो उत्साह आहे, कालपासून ते रात्री पण कीर्तनाला सकाळपासून आज उपस्थित आहेत, ते सगळ्यांचे मी अभिनंदन करतो। आणि महाराजांनी जसं सांगितलं आहे की बुवा ह्या मूर्तीची म्हणजे मंदिराची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे, ते मी गावच्या वतीने ग्रामस्थाच्या वतीने साक्षी देतो की बुवा मंदिराची व्यवस्थित सगळं आम्ही देखभाल करू, सगळे पूजा अर्चा वेळेवर होईल याची मी ग्वाही देतो। खऱ्या अर्थानं भगवान शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलेला आहे भीमेश्वर। या ठिकाणी एक ग्रामस्थांच्या मनामध्ये संकल्प आला, भगवान शिवाचं मंदिर नव्हतं आणि अथक त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गेल्या 6 ते 7 महिन्यापासून त्या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी देवस्थान ट्रस्टी असतील, आमचे देवस्थानचे खजिनदार, गावचे कारभारी श्री संपतदादा होमगर असतील, अध्यक्ष आमचे हरकू किशन मगर असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थ त्या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी रात्रीचा दिवस करून एवढ्या जलद गतीने जवळजवळ 20 ते 25 लाखाचं या ठिकाणी एक वाघुंडेच्या परिसरातील पंचक्रोशीतील एक वैभव त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने निर्माण झालेलं आहे। आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान शिव, भगवान महादेव या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलेले आहेत। म्हणून सर्व ग्रामस्थांना एक आज खऱ्या अर्थानं आनंदाचा उत्सव या ठिकाणी आज सर्वांच्या सहमतीने या ठिकाणी झालेला आहे। पण या गावामध्ये आतापर्यंत जे पाहिले सगळे भगवंताचे मंदिर आहे, पण महादेवाचं मंदिर नव्हतं। तुम्ही याच्याकडे कसं पाहता? आता या ठिकाणी आमच्याकडं भगवान शिवाचं मंदिर नव्हतं। या ठिकाणी जसं एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट या ठिकाणी तयार होत असते, जसं तिला त्या ठिकाणी आपल्या लहान लेकराप्रमाणे त्या ठिकाणी पाहिलं जातं की जपलं जातं, त्याच पद्धतीने भगवान शिवाचं या ठिकाणी सेवाभाव त्या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी प्रत्येक सोमवारी अभिषेक होईल, त्याचप्रमाणे दररोज नैवेद्याचा कार्यक्रम, आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। आणि देवस्थानच्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भगवान दत्तात्रेयाची सेवा त्या ठिकाणी होत आहे। त्याच पद्धतीने भगवान शिवाचीही ती या ठिकाणी सेवा केली जाईल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने। हरिओम। आज या ठिकाणी श्री क्षेत्र वाघुंडे या गावामध्ये भगवान शिवशंकराची पिंड प्रस्थापित झाली, म्हणजे त्या ठिकाणी भगवान शंकराच्या पिंडीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे। गावकऱ्यांनी, समस्त गावकऱ्यांनी या ठिकाणी शाळीग्रामाची पिंड, भगवंताची मूर्ती अतिशय उत्तम प्रकारची या ठिकाणी प्रस्थापित झाली आहे। मंदिर फार छान बांधलेलं आहे आणि समग्र ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत आणि यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्तम प्रकारचा कार्यक्रम पार पडलेला आहे। तरी मी सर्व ग्रामस्थांना आणि परिसरातील सर्व भावी भक्तांना आपल्या भगवान शिवशंकराच्या मंदिराचं पावित्र्य ठेवावं, शुद्धता ठेवावी, सर्वांनी पूजा दर्शन जितकं पावित्र्य ठेवलं तेवढं देवाचं मांगल्य राहतं आणि ते सगळे गावकरी ते करणार आहेत। आज या गावचा मोठा स्वर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आजचा दिवस आहे। आज मोठा रत्न कांचन योग आहे आजचा हा, म्हणून आज या ठिकाणी भगवंताची प्राणप्रतिष्ठा झाली। मी सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो, मंदिराचं पावित्र्य पाळा, शुचिर्भूतता पाळा, नियमाची पूजा अर्चा नैवेद्य हे सगळं पाळा। भगवान तुम्हाला सर्वांना निश्चित आशीर्वाद देतील आणि तुम्हाला सर्वांना भगवंताची सेवा पण घडो अशी भगवतीची प्रार्थना करतो। रामकृष्ण। संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हवाले की रिपोर्ट। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर पिशोर गांव श्री संत ज्ञानेश्वर मौली मंदिर एवं मूर्ति जीर्णोद्धार का कार्य सोमवार को संपन्न हुआ।
इस समय प्रतिमा की शोभा यात्रा में गांव के महिला पुरुष श्रद्धालुओं ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। इस बार गांव की मंडली रामू अप्पा नवले, ग्राम पंचायत सदस्य अन्ना नवले, ग्राम पंचायत सदस्य नारायण खड़के, पांडुरंग नवले, ज्ञानेश्वर खड़के, संभाजी नगर शंकर नवले, राजू महाराज डहाके, पंडित डहाके, विठल कोल्हे, नीलेश नवले, गणेश नवले सदस्य एवं समस्त ग्रामवासी उपस्थित रहे। संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।